नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल येते. तर आज आहे 13 एप्रिल आणि आज आपण चाललो आहे भीम जयंती सेलिब्रेशन बघायला. भीम जयंती म्हणजे काय, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, यांची जयंती मुंबईतच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर भारतात आणि भारताच्या बाहेर देखील मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते. आणि तशीच काहीशी मोठ्या पद्धतीने चेंबूर, मुंबईतलं एक ठिकाण आहे, तिथे पण साजरी केली जाते. तर चेंबूरचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लाईफचं एक खूप हिस्टॉरिक बोलतात ना नातं आहे, कारण की ते तिथे खूप वेळा आलेले पण आहेत. तर त्यामुळे तिथे खूप मोठ्या पद्धतीने त्यांची जयंती साजरी केली जाते. आणि तिकडचंच एक ठिकाण आहे सिद्धार्थ कॉलनी, आणि सिद्धार्थ कॉलनीमध्ये तर विचारू नका, खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते. आणि अनेक वर्षांपासून, जवळपास 30-35 वर्ष झाली तिथे जयंती खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, कारण की मी लहानाचा मोठा सिद्धार्थ कॉलनीमध्ये झालो आहे. माझे घरचे लहानाचे मोठे सिद्धार्थ कॉलनीमध्ये झाले. तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे तिकडची जयंती कशी साजरी केली जाते. मी भले आत्ता इथे शिफ्ट झालो आहे, पण आधी आम्ही चेंबूरमध्येच राहतो, सिद्धार्थ कॉलनीत. सो त्यामुळं मला माहिती आहे तिकडची जयंती कशी आणि ती कशी साजरी करतात. आणि तीच जयंती आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगच्या थ्रू दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुम्हाला ब्लॉगचा कोणता पार्ट आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण कुठे चाललो आहे? आपण चाललो कॉलनीमध्ये जेवण. किती वेळ लागेल आपल्याला जायला? आता लागेल अर्धा तास. ट्रॅफिक असेल का? तो खूप ट्रॅफिक आहे आणि त्यात माझा फोन आत्ताच हँग झाला आहे. मित्रांनो, आता आपण निघालो आहे सिद्धार्थ कॉलनीला जायला. आणि तसं बघायला गेलं तर आज 13 एप्रिल आहे. बाबासाहेबांची जयंती ही 14 एप्रिलला असते. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, सिद्धार्थ कॉलनीमध्ये ही जयंती पूर्ण महिनाभर साजरी केली जाते, पण मेन 13 आणि 14 एप्रिलला करतात. तर गाईज, आता आपण पोचलेलो आहे सिद्धार्थ कॉलनीला, चेंबूरला. आणि समोर बघू शकता मिरवणुकीची गाडी आलेली आहे. तुम्हाला ढोल ताशाचा आवाज येत असेल. आता आपण जाऊया आणि एन्जॉय करूया, कारण की अजून पोचली नाही तशी कॉलनीत. आम्ही आता कॉलनीचा खूप लांब आहे, आपण सिद्धार्थ कॉलनीचा खूप लांब आहे, तर अजून पोचायला एक 10 मिनटं लागतील. तर आता जाऊया आपण. तुम्हाला आवाज येतच असेल, तर जाऊया आणि एन्जॉय करूया.
मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल जयंती चालू आहे, अजून ती जयंतीची गाडी आली आहे. तर आता आपण वरती आलो आहे, सिद्धार्थ कॉलनीचा जो वरचा एरिया आहे ना, जिथे कॉलनी संपते तिथे आलो आता आपण. हे बघू शकता, इथे समोर तुम्हाला बुद्धविहार दिसतं. इथे सगळीकडे बघा लायटिंग लावली अशी. तर ही अशी काहीशी जयंती असते. अजून ती जयंती मी दाखवली नाही नीट, कारण की तिथे लई गर्दी होती आणि पाणी वगैरे होतं ना, आणि लई घाम आलेला. मी मगाचपासून व्हिडिओ काढतोय, त्यामुळे मी जरा वरती आलो, बोललो जरा वरती येऊ, शांत जरा पाणी पिणे पिऊन मग परत गर्दीत जायचं. मी तर मला तर ह्यावेळेस खूप हेक्टिक होतं, कारण की मला रील्ससाठी पण व्हिडिओ काढायचे होते आणि ब्लॉगसाठी पण व्हिडिओ काढायचे होते. तसं मग त्यामुळे गर्दीत जमत नाही सगळं. म्हणजे जयंतीत गर्दीत खरंच जमत नाही सगळं, माहिती आहे का. कारण की तुम्हाला ब्लॉगसाठी पण वेगळे व्हिडिओ काढायचे, जयंतीसाठी पण वेगळे व्हिडिओ काढायचे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो खूप. तरी असं आपली जयंती आपल्या मित्राचीच होती, मित्राच्या मंडळाची. तर बघूया आता आपण पाणी वगैरे पिऊन परत जाऊ. तर मित्रांनो, आपली 13 तारखेची जयंती तर बघून झालीच. तर आता जाऊया घरी आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे 14 तारखेची जयंती बघायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओचेही नोटिफिकेशन येतील. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच 14 तारखेच्या जयंतीच्या ब्लॉगमध्ये.